तन्वी कोलते बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती झाल्यानंतर हे आधीपासूनच फिक्स होतं असं म्हणत विशाल आणि अनुश्रीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पण बिग बॉस मराठीचा विजेता नेमका कसा निवडला जातो तुम्हाला माहित आहे का? याचं सिक्रेट शोच्या दिग्दर्शकांनीच उलगडलं आहे। चला तर मग जाणून घेऊयात बिग बॉस मराठीचा विजेता नेमका कसा निवडला जातो। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती तन्वी कोलते ही सुरुवातीपासूनच अनेक जण म्हणत होते की विजेती होणार आहे। शो दरम्यान सतत तन्वीचं कौतुक पाहून तन्वीलाच विजेता बनवायचं फिक्स असल्याच्या कमेंट्सही लोकांनी केल्या होत्या। आता तन्वी जिंकल्यानंतरही लोकांच्या तशाच प्रतिक्रिया येत आहेत। विशाल आणि अनुश्रीच्या इविक्शनबाबत प्रेक्षकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे। पण खरंच बिग बॉस मराठीचा विनर आधीच ठरलेला असतो का? नेमका विनर कसा ठरवला जातो हे बिग बॉस मराठीच्या मास्टरमाइंडनेच आता सांगितलं आहे। बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये काटा आणि ट्रोली असे दोन ग्रुप होते। काटा ग्रुपमधील बहुतेक सदस्यांचं कौतुक होतं तर ट्रोलीला टार्गेट केलं जातं असं नेटिझन्सचं म्हणणं होतं। आता काटा ग्रुपमधील 2 सदस्य टॉप 2 विजेते झाले आहेत आणि ट्रोलीतील विशाल अनुश्री हरले। यामुळे कित्येकांनी बिग बॉसचा विजेता ठरलेला असतो यावर शिक्कामोर्तब केलं आहे। पण यामागील सिक्रेट बिग बॉस मराठीचे दिग्दर्शक केतन मानगावकर यांनी उलगडलं आहे। बिग बॉस मराठीचा विजेता होण्यासाठी कोणत्या क्वालिटीज असायला हव्यात असा प्रश्न केतन मानगावकर यांना विचारण्यात आला। ते म्हणाले, सक्सेसफुल स्पर्धक होण्यासाठी कोणत्या क्वालिटीज हव्या असं काही नाही। दरवर्षी सारखाच माणूस जिंकला तर शो संपला। त्यामुळे तुम्ही पाहाल तर सगळ्या सीझनचे विजेते वेगवेगळे आहेत। बिग बॉस मराठी सीझन 1 मेघा दाढे जिंकली कारण तिने किचन ताब्यात घेतलं होतं। ती मोठी ताई झाली होती। बिग बॉस मराठीचा दुसरा सीझनचा विजेता शिव ठाकरे किचनमध्ये गेलाच नाही। तो किचनमध्ये गेला तेव्हा त्याची लव्ह स्टोरी मध्येच आली। त्याने पोळ्याही हार्ट शेपच्या बनवल्या। तो खूप हळवा होता। पण तिसरा विजेता विशाल निकम आक्रमक, डॅशिंग, अल्फा पण शिस्तबद्ध, जशास तसं उत्तर देणारा। पण शिवसारखी त्याची आतही काही लव्ह स्टोरी नव्हती। तो खूप मदत करायचा, तो टास्कही चांगला खेळायचा। तर चौथा विजेता अक्षय केळकर पूर्णपणे वेगळा होता। तो ना मेघासारखा, ना विशालसारखा आणि शिवसारखा। आणि बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर सूरजही सगळ्यांपेक्षा एकदम वेगळाच होता असं त्याने सांगितलं। पुढे तो म्हणाला, सिंगिंग शो मध्ये कसं असतं, हा या गायकासारखा गातो तर हा मोठा होणार असं असतं। अशातच राधा भिडे सारखा आवाज आला ती कुठच्या कुठे गेली, कारण तो आवाज दुसरा कोणासारखा नाही तर तो ओरिजिनल होता। तरी सुद्धा अशा गाण्याचा डान्सच्या रियालिटी शो मध्ये ठीक आहे, सूर, ताल अशा अमुक तमुक गोष्टी लागतातच। पण बिग बॉसचं तसं नाही। बिग बॉस मध्ये तुम्हाला तुमची मतं असली पाहिजेत। तुम्हाला तुमची मतं तुमच्या पद्धतीने मांडता आली पाहिजेत, दुसऱ्यांसारखी नाही। सिद्धार्थ शुक्ला सूरज चव्हाण बनायला गेला तर काही होणार नाही। आमची क्लिअर पॉलिसी आहे, एक सरासरी 15-16 स्पर्धक हवेत ज्यांच्यात स्पार्क आहे। ते एकतर लोकांना आवडू शकतात किंवा नाही आवडू शकत। कदाचित तो स्पर्धक डोक्यात जाईल किंवा लोक त्याला डोक्यावर घेतील, पण डोक्यात जाणाराही विजेता होऊ शकतो, कारण आता लोकांची टेस्ट बदलत आहे। पुष्पा, एनिमल, धुरंधर सारख्या फिल्म लोकांना आवडतात। टीका केली तरी लोक ते आवडीने पाहतात। आता सूरजचं बघा, त्याच्यासारखा कुणीतरी येईल आणि तो विनर होईल यावर कुणीच विश्वास ठेवला नसता, पण आम्ही आणि आमच्या मॅनेजरने तो ठेवला। आपण हरायला पाठवला आहे, दर आठवड्याला कुणाला तरी काढायचं आहे, म्हणून कुणालाही आत ढकलू देऊ अशी ढकलाढकलीची कामं नाहीत। लोकांनी त्यांना ट्रोल करू दे, पण तरी त्याने केलं। लोकांनी त्याला वोट केलं आणि तो जिंकला। दुसरा आला, त्याला जास्त वोट मिळाले असते तर तो जिंकला असता। आमचं कसं असतं, क्रिकेट सारखं 16 जणांना मैदानात सोडायचं, तुम्ही फक्त कप जिंकून आणा, मॅन ऑफ द मॅन कुणी जिंको, आम्हाला काही फरक पडत नाही। नाहीतर जर आम्हाला जिंकवायचं असतं तर निक्की, अभिजित हे माझे मित्र होतेच। आम्ही कुणीच कुणाला जिंकवत नाही। वोट्स येणार तो जिंकणार, जिंकण्याची पावर आमच्याकडे नाही, आम्ही त्याने बांधले गेले आहोत असं केतननं काही महिन्यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं। दरम्यान केतन मानगावकरच्या या वक्तव्यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? बिग बॉस मराठी सीझन 6 चा ग्रँड फिनाले तुम्हाला आवडला का? बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती तन्वी म्हणून योग्य सदस्य आहे का, की इतर कोणता दुसरा सदस्य विनर व्हायला हवा होता? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।